शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. पप्पू तोडकर हवाई हल्ला केलाय. पाहूया बॉल किती लांब येतोय. सीमारेषा पार आलाय. अगदी मुख्य मंचावर 6 धावा. पप्पू तोडकर षटकार. स्ट्रोक या ठिकाणी, परंतु फॉर्मॅट बॉल फॉर्मॅट असा बनवला गेलेला आहे. पराभूत झालेल्या संघांना देखील या ठिकाणी आज संधी आहे. हा एक वेगळा फॉर्मॅट पुढे आलाय, त्यामुळे अष्टविनायक विजयचं कौतुक करावं लागेल. आणि एक संधी सुद्धा तुम्हाला फायनल पर्यंत घेऊन जाते किंवा ट्रॉफी जिंकून देते. पप्पू तोडकर यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. धावसंख्या झालेली ती 13. 35चा करायचा आहे पाठलाग. पप्पू तोडकर यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जाईल. की पॉइंटच्या दिशेने जातोय. व्हाईट बॉल देखील घोषित केलाय. आणखीन एक धाव तिकडे मिळणार आहे. 2 धावा मात्र मिळतील. आज जय नाझरे देखील दिसत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळेल. समोर खेळताय स्ट्रोक, परंतु तिकडे पप्पू रामगुडे आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर पंधरा धावा धावफलकावर. पहिली ओव्हर संपली आहे. 15 धावा धावफलकावर आहेत. एनबी टीम आपला निर्णय कळवायचा आहे आणि ही जशी मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानात दाखल व्हायचं आहे, कारण यानंतर आणखी 4 मॅचेस बाकी आहेत. पप्पू तोडकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आकाश जांगीड मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज आयकॉन म्हणून सागर शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलंय. पुरंदर तालुक्यातील खेळाडू आहेत. उपकेलला बिलॉंग करतात सागर. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळतायत. सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता. रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील. जिंकली फिल्डरने आणि तोपर्यंत मात्र 2 धावा इकडे पूर्ण केल्या गेल्या. भोपगाव, सॉरी मी भोप खेळ म्हटलो, क्षमस्व. यावेळेला इनसाइड आउट खेळले. आणखीन एक सर्कलच्या बाहेर मारलेला फटका पाहायला मिळाला. पप्पू तोडकर 4 धावा मात्र या ठिकाणी. सागर यांच्या विरुद्ध हल्ला केलाय चौकार. एकवीस धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे. 14 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पप्पू तोडकर, सागर शिंदे ॲज आयकॉन म्हणून खेळतायत. प्रयत्न नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. या हंगामात चांगली गोलंदाजी, विशेष म्हणजे श्रीतेज करंडकामध्ये काय अफलातून कामगिरी सागर यांनी केली होती. बिग हिट, पुल सक्सेसफुल. पप्पू तोडकर यांच्या बॅटमधून षटकार. कामगिरी करतायत. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. आकाश जांगीड एका चौकाराच्या मदतीने खेळतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती
27 धावा धाव फलकावर. बॅकफुटला गेले, खेळायचं होतं मात्र या ठिकाणी पॉइंटला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 28. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. केवळ 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. मॅच संपल्यानंतर सचिन बर्गे, निलेश दादा बिंताडे टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच मैदानात उतरायचंय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलेलं आहे, तिकडे अडवला जातोय बॉल, परंतु आता 1-6 पासून मॅच दूर राहिलेली आहे. 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. श्री अष्टविनायक विजन टीम आपण देखील बॅटिंगसाठी आता तयार व्हा. जशी मॅच संपेल आपल्याला लगेच मैदानात जायचंय. अष्टविनायक विजन हा बॉलिंग करण्याचा निर्णय निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमने घेतलाय. सचिन बर्गे यांच्या नेतृत्वात टीम खेळते. कदाचित आज बबलू पाटील देखील दिसतील. लोअर फुल टॉस, पप्पू तोडकर मैदानावर झोपले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 6 धावा, मॅच फिनिश. ही स्पर्धा पप्पू लोकांनी गाजवली आहे. मग पप्पू रामगुडे असतील, पप्पू तोडकर असतील,